गुड मॉर्निंग सगळ्या माझ्या गोड फ्रेंड्सला। तर आज आपण बनवणार आहे हिरव्यागार वाटाण्याची मस्त चटणी। तर त्यासाठी मी इथे एक हात मिक्सर घेतलेला आहे आणि वाटाणे सोलून घेतलेले आहेत। खूप छान वाटाणे आलेले आहेत हिरवे, आता सीजन आहे वाटाण्याचा आणि त्याच्यामुळे मग मी वाटाण्याच्या शेंगा आणून मस्त सोलून त्या धुवून घेतलेल्या आहेत वाटाणे। आणि हे हात मिक्सर मध्ये जसं पाहिजे ना तसं अगदी परफेक्ट चटणीसाठी पाहिजे ना आपल्याला, जसं वाटाण्याची म्हणजे चटणी म्हणजे वाटण तसं सेम होऊन जातं, जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण नाही, एकदम भारी होतं। त्यामुळे हा मिक्सर आहे ना फक्त चटणीसाठीच वापरते मी, त्यासाठीच घेतलेला एक खास। यामध्ये मुगाची चटणी पण सेम ह्याच पद्धतीने करतात। तर त्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला मिक्सरमध्ये, थोडीशी कोथिंबीर आणि जिरी मोहरी। जास्त काही लागत नाही आपल्याला, तेल आणि मीठ एवढंच लागतं, जास्त काही वस्तू लागत नाही या चटणीसाठी आपल्याला। तर हे बघा मी कढई तापलेली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे। आता त्यामध्ये मस्त आपण जिरी मोहरीचा डान्स पाहूयात आणि मग त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण फ्राय करायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरची फ्राय करताना जास्त वेळ फ्राय करायचं नाही, काय होतं हिरवी मिरचीने लगेच ठसका उठतो आणि मग आपल्याला पण त्रास होतो आणि घरातल्यांना पण त्रास होतो, कारण जेवढं पाहिजे तेवढी ती चटणीमध्ये ती मिरची फ्राय होऊन जाते, जास्त काय फ्राय करत बसायची गरज नाही। पाणी वगैरे अजिबात घालायचं नाहीये चटणीमध्ये, मीठ घालायचंय चवीपुरतं आणि बारीक गॅस करून आहे ना 2-2 मिनिटाला चटणी हलवत राहायची, जेणेकरून ती खाली लागणार नाही। खूप छान होते, 1-10 मिनिटांमध्ये चटणी होऊन जाते, कारण कोवळे वाटाणे असं त्यामध्ये असते तरी काय असं जास्त वेळ लागायला। तर हे बघा मी दाखवते आता किती छान झालेली आहे चटणी, आपली होतच आलेली आहे। आपण आता त्यामध्ये ना कोथिंबीर घालून घेऊ आणि मग मी तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवते किती छान दिसते ती चटणी हिरवीगार। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट करा वाटलं तर ती पण मला कमेंट करून नक्की सांगा, काही चेंजेस वाटले तर तुम्हाला। चला तर मग आपली चटणी तयार झालेली आहे आणि किती छान हिरवा हिरवा कलर दिसतोय पहा चटणीचा, पहा दिसायला एवढी छान दिसते तर ती चवीला किती छान लागत असेल कल्पना करा तुम्ही। आणि चला तर मग मैत्रिणी डिश मध्ये घेतल्यावर खूपच छान दिसत आहे। चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते, चला तर मग बाय।